मी सध्या दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क या मैदानाजवळ आणि या ठिकाणी राज्यभरातून LIC कर्मचारी जे आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर अनेक मुद्दे जे आहेत ते त्यांच्या हातात फलकांवर लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सगळे कर्मचारी आज मनसे प्रमुख मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत। आपण जर पाहिलं तर कोल्हापूर डिव्हिजन कायमस्वरूपी नोकरी आमच्या हक्काची, आम्हाला न्याय शिवतीर्थावरच मिळणार, त्यास अशा अनेक घोषणा ज्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। राजसाहेब आम्हा भूमिपुत्रांना न्याय मिळवून देणार, अशा अनेक वेगवेगळ्या घोषणा ज्या त्या फलक जे ते या ठिकाणी पकडून हे सगळे जे ते आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर म्हणजे शिवतीर्थाबाहेर जे ते उपस्थित राहिलेले पाहायला मिळतात। काही भगिनी सुद्धा या ठिकाणी आज तुम्ही राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत, काय नेमका हा संपूर्ण प्रकरण आहे? माझी मुलगी काय नेमके हे संपूर्ण प्रकरण आहे आज राज ठाकरेंच्या भेटीला आले? LIC मध्ये गेली 18 वर्ष आम्ही सगळे अस्थायी बांधव म्हणून काम करत आहोत आणि गेल्या 18 वर्षापासून आम्ही न्यायासाठी भांडत आहोत। आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सुविधा पगाराव्यतिरिक्त तिथे दिल्या जात नाहीत। आम्ही न्यायालयीन मार्गाने सुद्धा जात आहोत आणि आज आम्ही शिवतीर्थावरती बऱ्याच प्रयत्नानंतर ही भेट घेत आहोत। सो राज ठाकरेंकडून साहेबांकडून आमचं हेच मागणं आहे की आमच्या या अन्यायाला त्यांनी वाचा फोडावी आणि आम्हाला न्याय द्यावा। दादा काय सांगाल, राज ठाकरेंकडे आलेला हात वाचा फोडावी, काय नेमक्या मागण्या काय आहेत, काय काय म्हटलं? आमच्या 18 वर्षापासून आम्ही एम्प्लॉयमेंट थ्रू मधून आलेलो आहे, एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमधून। पण एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमधून आल्यावर पण आम्हाला काही गोष्टी मिळाल्या नाही आहेत संस्थेमध्ये आल्यावर। व आज आम्ही अशी अपेक्षा करून आलो की आम्हाला न्याय हा राजसाहेबच देतील। राजसाहेबांशिवाय महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर पण कोणी नाही आहे। तर मराठी भूमिपुत्र आहेत, सगळे मराठी आहेत, तर मराठी मुलांना न्याय हा राजसाहेब देतील। तुम्ही कुठून आलेला आहात? सोलापूरहून आलेला आहे, पुणे डिव्हिजनमधून आहे आणि त्याच्यानंतर मी आता साधारणतः 17 ते 18 वर्ष झालं आम्ही काम करतो आहे। आम्ही थ्रू प्रॉपर म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजकडून आलो आहे। जी 85 डेज होता पहिला, तो 85 डेजचा क्लॉज तो संपला गेला, 2013ला कंटिन्युएशन झालं। पण ज्यावेळेस 2013ला कंटिन्युएशन होत असेल तर PF डिडक्शन हे आमचं सर्वात महत्त्वाचा आयुष्याचा पॉईंट आहे, तो घेतला गेला नाही। अजून मेडिक्लेम ज्या सर्वसामान्यांच्या सुविधा आहेत तो दिला गेल्या नाहीत, ज्या LIC कडून ज्या अपेक्षित आहेत ते मिळत नाही। म्हणून तर आम्हाला न्याय मिळण्यासाठी हे राजकारणाकडे आलो आहे। तुम्ही ज्यांचा इन्शुरन्स काढता तुमचा स्वतःचा इन्शुरन्स नाही? बेसिक DL दिला जातो, बाकी काही नाही। समजा यदा कदाचित काय झालं गेलं तर ह्याला जबाबदार कोण असणार आहात? काय म्हणत माझा मुद्दा हाच आहे की लाईफ इंडिया इन्शुरन्स कंपनी म्हणून तुम्हाला ओळखलं जातं या LIC कंपनीला, पण तुमचाच इन्शुरन्स नाही असं यांचं मत काय? नेमके काय आम्हाला बेसिक दिलं जातं, त्याच्या व्यतिरिक्त काही बेनिफिट मिळत नाही आहे। मेडिक्लेम नाही, PF नाही, ग्रॅज्युटी नाही, मिल कुपन नाही, आमच्यावर खूप अन्याय होतो। हा किती वर्षापासून काम? 18 वर्ष झालं काम करतो सर। तर ही अद्याप तुमचा इन्शुरन्स नाही, मेडिक्लेम नाही आहे, काहीच नाही आहे। आम्हाला जर काय झालं तर आमची फॅमिली रस्त्यावर येते पूर्ण। आपण जर पाहिलं तर अनेक लोकांच्या वेगवेगळ्या मुद्द्यात साहेबांनी म्हटलं की आम्हाला जर काय झालं तर आमची कुटुंब रस्त्यावर। माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही सुद्धा LICचं जे ते आय कार्ड घातलेलं आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे भारतीय आयुर्विमा मंडळ, पण आता ह्या मंडळाकडून तुम्हाला सुविधा दिलेल्या नाहीत असं यांचं मत आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो अस्थायीचा अर्थ काय आहे हा मला प्रश्न आहे। अस्थायी म्हणजे काय? अस्थायी म्हणजे टेम्पररी, म्हणजे याचा अर्थ होतो थोडा वेळासाठी। आज थोडा वेळ म्हणजे किती झाला? 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 17 वर्ष आम्ही नियुक्तीने काम करतोय। आम्ही आमचे प्रॉब्लेम्स वगैरे बाजूला ठेवून आम्ही ही सेवा LICला सतत देत आहोत, आमचे घरचे प्रॉब्लेम सोडून, इतर प्रॉब्लेम सोडून। मग का LICला जाणीव नाही आमच्या बाबतीत? का LICला जाणीव नाही आहे की ही मुलं आज एक्स्ट्रीम लेवलला काम करतात आहेत, 12-12 तास सॅटर्डे संडे येऊन सुद्धा काम करतात। जर आम्ही आमचा वेळ देतोय, आम्ही आमची पूर्ण ताकद देतोय, मग आम्हाला स्थायी करण्यासाठी ह्यांचे कुठले प्रश्न मंजुषा यांना येते किंवा कुठले प्रॉब्लेम्स येतात? बरं, न्यायालयांच्या बाबतीत पण आम्ही बरोबर आहोत, मग का आमच्यावर हे लोक अन्याय करतात? बरं, ही जगातली 3 नंबरची कंपनी आहे आणि भारतातली 1 नंबरची कंपनी आहे। LIC भारतीय आयुर्विमा महामंडळाला 1% पण त्यांचं नुकसान होत नाही आहे अस्थायी बांधवांना कायम करण्यासाठी। मग आमच्यावर हे लोक अन्याय का करतात आहे आणि हा अन्याय कधी थांबणार आहे हा आम्हाला त्यांना प्रश्न विचारायचा आहे। आणि आम्हाला अपेक्षा आहे, आम्ही न्यायालयीन पण बाबतीत जातो आहे, पण आम्हाला आता एक अपेक्षा आहे की राजसाहेब ठाकरेंकडून, आणि ती पूर्ण होणारी मला अपेक्षा आहे। म्हणून आज आम्ही शिवतीर्थावर आलो आहे आणि राजसाहेबांकडून आम्ही न्यायाची अपेक्षा करत आहोत। आपण जर पाहिलं तर सगळेच जे या ठिकाणी
अनेक वेगवेगळे मुद्दे जे ते उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रभरातले हे कर्मचारी आहेत असं म्हणतात. वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागातून ही सगळी मंडळी जे ते राज ठाकरेंच्या भेटीला आले. त्यामुळे खरं तर असं म्हणणं आहे त्यांचं की मागच्या 17-18 वर्षापासून हे कर्मचारी काम करत आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की ज्या LIC कडून मेडिकल इन्शुरन्स वगैरे जे काढले जातात, आता त्यांचं म्हणणं आहे की आमचेच अद्याप इन्शुरन्स जे ते कंपनीने काढलेले आहे. त्यामुळे आज न्यायाच्या अपेक्षेत ते राज ठाकरेंना भेटायला आले. त्यांना न्याय मिळाला की नाही हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वाल समी अजय माने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.